आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। भाई बालेवाली जन्मसाखीमध्ये प्रमाण। एका महापुरुषाविषयी भाई बालेवाली जन्मसाखीमध्ये भक्त प्रल्हादची भविष्यवाणी। भाई बालेवाली जन्मसाखीमध्ये लिहिले गेलेले विवरण स्पष्ट करते की संत रामपालदासजी महाराजच ते अवतार आहेत, ज्यांना परमेश्वर कबीरजी आणि संत नानकजी यांच्या पश्चात पंजाबच्या धर्तीवर अवतरित व्हायचे होते। संत रामपालदासजी महाराज 8 सप्टेंबर 1951 ला धनाना गाव, जिल्हा सोनीपत, हरियाणा प्रांत म्हणजे त्यावेळचा पंजाब प्रांत, भारताच्या पवित्र भूमीवर श्री नंदराम जाट यांच्या घरी जाट वर्णात श्रीमती इंद्रादेवी यांच्या पोटी जन्मले। याविषयी हिंदी जन्मसाखी भाई बालेवालीमध्ये ज्याचे प्रकाशक आहेत भाई जवाहर सिंह कृपाल सिंह अँड कंपनी पुस्तकांवाले, बाजार माई सेवा, अमृतसर पंजाब, तसेच पंजाबीचे प्रकाशक आहेत भाई जवाहर सिंह कृपाल सिंह पुस्तकांवाले गली 8 बाग, रामानंद, अमृतसर पंजाब। त्यामध्ये लिहिलेला अमरलेख अशा प्रकारे आहे। एकदा भाई बाला आणि मर्दाना यांना बरोबर घेऊन नानक देवजी हे भक्त प्रल्हादाच्या लोकात गेले, जो पृथ्वीपासून कित्येक लाख कोस दूर अंतराळात आहे। तेव्हा भक्त प्रल्हाद म्हणाले, हे नानकजी, तुम्हाला परमात्म्याने दिव्य दृष्टी दिली आहे आणि कलियुगात महान भक्त बनवले आहे। तुमचा कलियुगात मोठा प्रताप होईल। येथे म्हणजे प्रल्हाद लोकात प्रथम कबीरजी आले होते, आज तुम्ही आला आहात, आणखी एक येईल जो तुमच्या दोघांसारखाच महापुरुष असेल। या तिघांशिवाय येथे माझ्या लोकात कोणीही येऊ शकत नाही। भक्त अनेक झाले आहेत, यापुढेही होतील, परंतु येथे माझ्या लोकात तोच पोहोचू शकतो जो यांच्यासारख्या महिमावाला असेल आणि अजून कोणी नाही। त्यामुळे या तिघांव्यतिरिक्त येथे कोणी येऊ शकत नाही। मर्दानाने विचारले की हे प्रल्हादजी, कबीरजी हे विणकर होते, नानकजी खत्री आहेत, तो तिसरा कोणत्या वर्णाचा म्हणजे जातीचा असेल आणि कोणत्या धर्तीवर अवतारित होईल? प्रल्हाद भक्त म्हणाला, भाऊ ऐक, नानकजी सचखंडला गेल्यानंतर शेकडो वर्षांनी पंजाबच्या भूमीवर जाट जातीत जन्म घेईल आणि त्याचे प्रचार क्षेत्र बरवाला शहर असेल। विवेचन। अन्य प्रमाणांसोबतच जन्मसाखीमध्ये लिहिलेल्या वर्णनानुसार संत रामपालदासजी महाराजच ते अवतार आहेत। जन्मसाखीमध्ये 100 वर्षांनंतर असे लिहिले आहे, येथे शेकडो वर्षांनंतर असे म्हटले होते, जे पंजाबी भाषेमध्ये लिहिताना 100 वर्षेच लिहिले आहे, कारण की मर्दानाने विचारले होते की तो कोणत्या युगात येईल। तेव्हा भक्त प्रल्हाद म्हणाला की श्री नानकजींच्या नंतर शेकडो वर्षांनी कलियुगातच ते संत जाट जातीत जन्म घेतील, म्हणूनच येथे 100 वर्षांच्या ऐवजी शेकडो वर्षांनी असा अर्थ घेणे योग्य होईल। तसेच प्रचार क्षेत्र बरवालाच्या जागी बटाला असे लिहिले गेले आहे। याची 2 कारणे असू शकतात की बरवाला शहर जिल्हा हिसार, हरियाणा म्हणजे त्यावेळी पंजाब प्रांतात सुप्रसिद्ध नव्हते, त्याचबरोबर बटाला शहर पंजाब प्रांतात प्रसिद्ध होते, त्यामुळे लेखकाने बरवाला ऐवजी बटाला लिहिले आहे। दुसरी गोष्ट अशी की छपाई करताना बरवालाच्या जागी बटाला असे छापले गेले आहे। आणखी एक विशेष विचारणीय बाब म्हणजे की पंजाबच्या बटाला शहरामध्ये कोणीही जाट संत झालेला नाही, जो ह्या महापुरुषांसारखा म्हणजे परमेश्वर कबीर देवजी आणि नानक देवजी महिमावान आणि ज्ञानवान झालेला असेल। या आणि इतर पुराव्यांच्या आधारे तसेच जन्मसाखीच्या आधारावरून हे स्पष्ट होते की ते तिसरे महापुरुष संत रामपालदासजी महाराज आहेत। त्यांचे आध्यात्मिक ज्ञान सुद्धा या 2 महापुरुषांशी म्हणजे परमेश्वर कबीरजी आणि श्री नानक देवजी मिळते जुळते आहे। आपण पाहाल, दोन्ही फोटो प्रतिमा एक पंजाबी भाषेतील आणि दुसरी हिंदीमध्ये जन्मसाखी भाई बालेवाली या पुस्तकातील आहेत आणि जी पंजाबी भाषेतील पुस्तकावरूनच अनुवादित आहे। यामधील काही प्रकरणे व्यवस्थित लिहिलेली नाहीत, जसे पंजाबी भाषेमध्ये लिहिलं आहे की जो इस जिहा कोई होवेगा ता इत्थे पोहोचेगा, होर दर इत्थे पोहोचणदा कम नाही। परंतु हिंदी भाषेतील जन्मसाखीमध्ये हे विवरण नाही, जे खूप महत्त्वपूर्ण विवरण आहे। यावरून लिखाणावेळी काही प्रकरणे बदलतात हे सिद्ध होते। तरीही अन्य ढीगभर प्रमाण जे ह्याच पुस्तकात अन्य महापुरुषांनी संत रामपालजी महाराज यांच्याविषयी सांगितले आहेत, तेही हेच प्रमाणित करतात। विशेष जर कोणी हे म्हणत असेल की जन्मसाखीमध्ये लिखित व्याख्या छुडानी गावच्या संत गरीबदासजी महाराजांवर लिहिली आहे, कारण ते सुद्धा जाट जातीचे होते आणि पूर्वी छुडानी गाव देखील पंजाब प्रांतात होते, तर तेही योग्य नाही, कारण संत गरीबदासजींनी आपल्या अमृतवाणी असुर निकंदन रमयणी मध्ये म्हटले आहे की सद्गुरु दिल्ली मंडल आयसी सुती धरणी सुम जगायसी।
याचा भावार्थ आहे की संत गरीबदासजींचे सद्गुरू पूज्य कबीर साहेबजी होते. पूर्वीचा रोहतक जिल्हा म्हणजे सोनीपत, रोहतक आणि झज्जर यांचा मिळून एक रोहतक जिल्हा होता. हा दिल्ली मंडलमध्ये होता. तो कोणत्याही राजाच्या वर्चस्वाखाली नव्हता. इंग्रजांच्या शासन काळात दिल्लीमध्ये समाविष्ट होता. संत गरीबदासजींनी स्पष्ट केले आहे की सद्गुरू म्हणजे परमेश्वर कबीरजी दिल्ली मंडलमध्ये येतील, भक्तिहीन प्राण्यांना जागे करतील, सत्यभक्ती करवून घेतील. लक्षात घ्या की कालच्या दूतांनी सत्य न जाणता आपल्या अनुमानानुसार कबीर सागरमध्ये भेसळ करून असत्याचे पुरावे दिले आहेत. त्याचा नाश करण्यासाठी परमेश्वर कबीरजींनी आपले अंश अवतार संत गरीबदासजींद्वारे यथार्थ ज्ञानाचा प्रचार केला आहे, जो संत गरीबदासजींच्या अमृतवाणीच्या रूपात आहे. याला कबीर सागरचे संपादक कबीरपंथी श्री युगलानंद बिहारी यांच्या त्या टिप्पणीवरून पुष्टी मिळते की जी त्यांनी अनुराग सागर आणि ज्ञान सागरच्या भूमिकेमध्ये म्हटलं आहे की कबीरपंथीयांनीच कबीरपंथाच्या ग्रंथांचा नाश केला आहे. आपापल्या मतानुसार फेरबदल करून त्यांनी आपापली मते मांडली आहेत. माझ्याकडे अनुराग सागर आणि ज्ञान सागरच्या कितीतरी प्रती आहेत, ज्यांचा एक दुसरी सोबत मेळच बसत नाही. संत रामपालदासजी महाराजांचा जन्म श्री नंदराम जाट यांच्या घरी 8 सप्टेंबर 1951 रोजी गाव धनाना, जिल्हा सोनीपत म्हणजे त्यावेळचा रोहतक जिल्ह्यामध्ये झाला. सध्याचा हरियाणा आणि पंजाब प्रांत मिळून त्यावेळी एकच पंजाब प्रांत होता. परमेश्वर कबीर साहेबांनी देखील म्हटले होते की ज्यावेळी कलियुगाची 5505 वर्षे संपलेली असतील तेव्हा गरीबदास यांच्या 12व्या पंथात मी स्वतः येईन. संत गरीबदास यांच्या माध्यमातून माझ्या म्हणजे कबीर परमेश्वरांची महिम्याची वाणी प्रगट होईल आणि गरीबदासांच्या 12व्या पंथापर्यंतचे साधक मला आधार बनवून वाणी समजून घेण्याचा प्रयत्न करतील. परंतु वाणी न समजल्यामुळे सतनाम आणि सारनामापासून वंचित राहिल्या कारणाने असंख्य जन्मांपर्यंत सत्य लोक प्राप्त करू शकणार नाहीत. त्याच 12व्या पंथात म्हणजे गरीबदासजी महाराजांचा पंथ मी म्हणजे परमेश्वर कबीरजी स्वतः चालून येईन. त्यावेळी संत गरीबदासजी महाराजांच्या माध्यमातून प्रकट केलेल्या वाणीला मी म्हणजे कबीर परमेश्वर प्रकट होऊन समजावून सांगेन. यावरून हे सिद्ध होते की जन्मसाखीमध्ये ज्या जाट संतांविषयी सांगितले आहे ते निर्विवादपणे संत रामपालदासजी महाराजच आहेत. तरीही आम्ही संत गरीबदासजींचा विशेष आदर करतो, कारण त्यांनी परमेश्वर कबीरजींचा अमर संदेश ऐकवला आहे. एखाद्याने जर भ्रम निर्माण केला की 10 गुरुसाहेबांमधील कुणा एखाद्याकडे संकेत केला असेल, तरी लक्षात ठेवा 10 शीख गुरुसाहेबांमधील एकही जाट जातीतील नाही. दुसरे शीख गुरु श्री अंगद देवजी खत्री होते. तिसरे गुरुजी श्री अमरदासजी आणि चौथे गुरुजी श्री रामदासजी हे सुद्धा खत्री होते. 5वे गुरुजी अर्जुन देवजींपासून शेवटचे 10वे गुरु श्री गोविंद सिंहजींपर्यंत श्री गुरु रामदासजी यांची संतान म्हणजेच खत्री जातीचे होते. तरीही आम्ही सर्व शीख गुरुसाहेबांचा विशेष आदर करतो. संत रामपालदासजी महाराज म्हणतात, जीव हमारी जाती है, मानो धर्म हमारा, हिंदू मुस्लिम सीख ईसाई धर्म नहीं कोई न्यारा. परमेश्वर कबीरजींनी सांगितले आहे की जाती ना पूछो संत की, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का, पडी रहन दो म्यान. कृपया प्रमाणासाठी पहा फोटो कॉपी. जन्मसाखी पंजाबी गुरुमुखी म्हणजे पंजाबी भाषा आणि हिंदी भाषेतील दोन्हीमध्ये तुम्ही सहजच समजू शकता की वास्तविकता काय आहे. जन्मसाखींचे प्रकाशक भाई जवाहर सिंह कृपाल सिंह, अमृतसर, पंजाब. जन्मसाखी भाई बालेवालीच्या पंजाबी भाषेत पान नंबर 272 आणि 273 ची फोटोकॉपी याच पुस्तकात आपण पाहू शकता. कृपया पहा पुस्तक भाई बालेवाली श्री गुरुनानक देवजी की जन्मसाखी, भाषा हिंदी मधील, अध्याय कागभूषुंडी की साखी. पान नंबर 306, 307 ची फोटोकॉपी आपण याच पुस्तकात पाहू शकता. प्रश्न: एका संस्कृतच्या विद्वान शास्त्रीने म्हटले की संत रामपालदासजी महाराज संस्कृत शिकलेले नाहीत. आपण म्हणता की ते श्रीमद भगवद्गीतेचा यथार्थ अनुवाद करून भक्तांना सांगतात. हे कधी होऊ शकत नाही. उत्तर: संत रामपालदासजी महाराजांच्या शिष्याने उत्तर दिले की शास्त्रीजी, त्यालाच परमेश्वराचा अवतार म्हणतात, जो भाषेचे ज्ञान नसताना यथार्थ अनुवाद करतो. कारण परमेश्वर सर्वज्ञ आहे. त्याच्या त्याच गुणांनी युक्त असा त्याचा अवतार असतो. तो अवतार संत रामपालदासजी महाराज आहेत. तुम्ही तर केवळ गीता आणि वेदांच्या अनुवादाने आश्चर्यचकित झाला आहात.
संत रामपालदासजी महाराजांनी तर बायबल आणि कुराणचेही यथार्थ रूप सांगितले आहे, जे सध्याचे फादर, पाद्री आणि मुस्लिम धर्माचे मुल्ला आणि काजी सुद्धा समजू शकलेले नाहीत.